तर प्रकरण इतकं गंभीर आहे की अमन दानवेंनी आरआरबीची एक्झाम दिली. हा इंजिनियर मुलगा आहे. आरआरबीची एक्झाम दिल्यानंतर त्याच्या चुलत भाऊ आहे, त्यांनी म्हटलं की मी तुला रेल्वे ड्युटी लावून देतो. माझ्याकडे एक मॅडम आहे, त्या मोठ्या मोठ्या पोस्टवर सेंट्रल गव्हर्नमेंट सारख्या जॉबवर ड्युटी लावून दिल्या जाते म्हणून सीमा कंपटकीवाल्यासोबत त्यांची भेट करून दिली. भेट करून दिल्यानंतर त्यांनी सगळ्या गोष्टी याच्या आधारे याचं जे काही हे होतं आय कार्ड वगैरे मागणी केली आणि याला 2 रिझल्ट लागले. काही दिवसानंतर याला एक मेल आला की तुम्ही सिलेक्ट झाले म्हणून. आणि तो मेल होता मुंबई परावलचा. याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. याचा मेयो हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुद्धा झालं. मेयो सारख्या नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल झालं. याचे डॉक्युमेंटसाठी याला पनवेलला बोलवलं. तिथे डॉक्युमेंट झालं आणि ट्रेनिंग सुद्धा 3 महिने झाली, ते पण गव्हर्नमेंटच्या रेल्वे सेंट्रल रेल्वेच्या ठिकाणी. त्याला 2 महिन्याचा रेल्वेच्या कडून पेमेंट सुद्धा आला. त्याला 3 महिने तिथला रेट सुद्धा मिळाला, म्हणजे राहायचा रेट. मग त्या ठिकाणी अचानक एकदा CBI रेट पडली. या ठिकाणी यांचं जे हे होतं सेंटर ते रेल्वेचं होतं, पण त्या ठिकाणी कोणी ड्रेसवर नव्हतं, आयकर घालून नव्हतं. हे सगळी यांनी आम्हाला माहिती दिली. इतकं गंभीर बघा की यामध्ये खूप मोठा रॅकेट आहे. हा देशभरातला रॅकेट आहे, कारण की हा सांगत होता की याला फक्त 1 घंटे त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी बोलवलं होतं, 1 तास. आणि याला जे विदर्भात तसे काही 12-13 लोक सुद्धा या ठिकाणी आहेत. एकमेकांसोबत त्यांची ओळख होत झाली नाही पाहिजे म्हणून 1 तासानंतर हा निघाला. आणि कम्प्युटरवरून काही लोकांनी लिस्ट सुद्धा काढलेली आहे की किती लोक विदर्भाचे आहेत, किती लोक महाराष्ट्राचे आहेत. तर हा इतका मोठा रॅकेट आहे की आपण विचार नाही करू शकत. मी 1 ऑगस्टला ट्रेनिंगला लोअर कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये गेलो जॉईनिंग करायला. तिथे एक सिनियर इंजिनियर होते सौरभ म्हणून, ते मला घ्यायला यायचे आणि 1 घंटा ट्रेनिंग करून घ्यायचे. असं करता करता 2 महिने केले. 2 महिने केल्यानंतर त्यांनी मला थांबवलं की लवकरात लवकर जॉईनिंग देईल बा. मग त्यांनी मला 2 महिन्याचे पगार पण केले आणि मग एक लेटर पाठवलं रेल्वे भवनमधून. मग तिथेही त्यांचं असं म्हणत होतं की तू प्रोव्हिजनल पिरियडवर आहे बा, सध्या जॉईन करायला वेळ आहे. मग त्यांनी 3रा लेटर पाठवलं. 3ऱ्या लेटरमध्ये थोडासा डाऊट आला की बघ वारंवार ते लेटर का देतं प्रोव्हिजनल पिरियडचं. तर मग आम्ही थोडीशी चौकशी काढली तर तिथे असं सांगण्यात आलं की IT इंजिनियरची पोस्टच नाही आहे. मग त्यांनी ज्युनियर इंजिनियरबद्दल सांगितलं की ज्युनियर इंजिनियरची पोस्ट देतो. मग एक करता असे एक डॉक्युमेंट बनवून दिले त्यांनी. मग जॉईनिंग अजूनपर्यंत दिली नाही. आणि आता जेव्हा मला माहीत पडलं की हे काम फ्रॉड आहे, तर मग त्यांना पैसे जे रिटर्न केले ते नाहीच. त्यांनी 4 लाख रुपये दिले, बाकीचे राहिले. टोटल किती पैसे दिला? टोटल 16 लाख होते, त्यातले 4 दिले, राहिलेले 12. तुम्हाला ही बाब कधी लक्षात आली की तुमच्यासोबत फ्रॉड झाला? हे एप्रिल महिन्यानंतर माहीत पडलं. प्रेस कॉन्फरन्स कसं काय घेतलं? कारण की ते एक डॉक्युमेंट देतात तिथपर्यंत तेवढी प्रोसिजरला एवढा वेळ लागला त्यांना. कारण की त्यांनी पॅन कार्डच आम्हाला जो PNR नंबर जो जनरेट केला पेन्शन अकाउंट तो वेबमध्ये केला. मला काय मागणी काय? आता फक्त एवढी मागणी आहे की जे माझे जे पैसे लागले आहेत ते मला